कुपवाडच्या ट्रिमिक्स रस्त्याबाबत अखेर सर्वपक्षीय नेत्यांचे ठरले. उद्यापासून रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात. महापालिका अधिकाऱ्यांनीही केली पाहणी. कुपवाड शहरातील अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या मेन रोड ट्रिमिक्स रस्त्यावरून गेल्या काही महिन्यापासून बराच वादंग सुरू आहे. दक्षिण बाजूचा रस्ता पूर्णत्वास गेला आहे, मात्र उत्तरेकडील रस्ता अद्याप झालेला नाही. त्यामुळे वाहतुकीची वारंवार मोठी कोंडी होते आहे. नागरिकांतूनही आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ट्रिमिक्स रस्त्याचे काम यापूर्वी पूर्ण झाले असते, मात्र काही जणांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला होता. यापूर्वी रस्ता तात्काळ पूर्ण करावा या मागणीसाठी कुपवाड शहर संघर्ष समितीने जोरदार आंदोलनही केले होते, मात्र अद्याप या रस्त्याचे काम झाले नाही. अखेर नागरिकांचा रोष लक्षात घेऊन कुपवाड शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली. दरम्यान या रस्त्याच्या प्रश्नावर सांगलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्याने स्थानिक नेत्यांचाही तिळपापड झाला. स्थानिक नेते काही मेले आहेत का, असा सूरही काही नेत्यांनी काढला. आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी माजी नगरसेवक गजानन मखदूम, कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, कुपवाड दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल कवटेकर, राजेंद्र पवार, विजय खोत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी गडदे, आशुतोष धोत्रे, शिवसेनेचे पैलवान महादेव मखदूम, हनुमंत सरगर, अमोल कदम, रमेश जाधव, शिवसेनेचे सुरेश साखळकर, अरुण रुपनर आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महापालिका नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक कुंभार व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून उद्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु अजूनही काही जण सोशल मीडियावर विरोधात्मक पोस्ट करीत असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईल का हे येणारा काळच ठरवेल, हे मात्र निश्चित.